नमस्कार मित्रांनो, शैक्षणिक सत्र 2025-26 अंतर्गत सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन जे आहे ते संपलेलं आहे आणि आता आपण आपला जो निकाल आहे तो तयार करत आहात. तर मित्रांनो, आपल्याला निकाल तयार करताना जे प्रगतीपत्रक तयार करावे लागतात त्यामध्ये आपल्याला काही नोंदी घ्याव्या लागतात. जशी विशेष नोंदी असेल, विशेष प्रगतीच्या, त्यानंतर आवडता छंद, सुधारणा आवश्यक, अशा ज्या नोंदी असतात त्या आपण अगदी सहजपणे कशा घ्यायच्या. एक पीडीएफ असणार आहे मित्रांनो, त्या पीडीएफच्या माध्यमातून अगदी कोणत्याही वर्गासाठी आपल्याला त्या नोंदी ज्या आहे त्या घेता येणार आहे अगदी सहजपणे. तर मित्रांनो, मी आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला एक पीडीएफ दाखवणार आहे आणि त्या पीडीएफच्या अंतर्गत आपण प्रगतीपत्रकावर जे आपल्याला नोंदी घ्यायच्या आहे, विशेष प्रगती नोंदी, आवडत्या छंदाच्या आणि सुधारणा आवश्यक, या ज्या नोंदी असणार आहे त्या कशा घ्यायच्या किंवा कोणत्या घ्यायच्या याची संपूर्ण माहिती देणार आहे. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन सन 2025-26 करिता प्रगतीपत्रक नोंदी, विशेष प्रगती, आवडता छंद आणि सुधारणा आवश्यक, निकाल तयार करताना अत्यंत महत्वाची ही माहिती असणार आहे मित्रांनो आपल्याला लागणारी. तर अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, निकाल तयार करताना आपल्याला ज्या नोंदी लागणार आहे त्या नोंदी आपण संपूर्ण सुरुवातीला जाणून घेणार आहोत. थोडक्यामध्ये मी संपूर्ण या ज्या नोंदी असणार आहे या आपल्याला दाखवणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी मी आपल्याला सांगणार आहे ही जी पीडीएफ असणार आहे ही आपल्याला कुठून प्राप्त होणार आहे. मित्रांनो, या पीडीएफच्या सहाय्याने आपलं जे काम असणार आहे निकाल तयार करायचं ते एकदम सोपं होणार आहे, हलकं होणार आहे. तर बघा, विशेष प्रगती, आवडता छंद आणि सुधारणा आवश्यक, अशा 3 पद्धतीच्या नोंदी आपल्याला गुणपत्रकावर म्हणजे त्या प्रगतीपत्रकावर करायच्या असतात. तर बघा, यामध्ये विशेष प्रगती, शालेय शिस्त आत्मसात करतो, दररोज शाळेत उपस्थित राहतो, वेळेवर अभ्यास पूर्ण करतो, गृहपाठ वेळेत पूर्ण करतो, त्यानंतर आवडता छंद आहे चित्र काढतो, गोष्ट सांगतो, गाणी कविता म्हणतो, नृत्य, नाट्यकरण करतो, खेळात सहभागी होतो. त्यानंतर सुधारणा आवश्यक, यामध्ये वाचनाकडे, लेखनाकडे लक्ष द्यावे, अभ्यासात सातत्य असावे, अवांतर वाचन करावे, शब्दाचे पाठांतर करावे, अशा पद्धतीच्या बऱ्याचशा नोंदी असणार आहे मित्रांनो. यामध्ये जसं शिक्षकांविषयी आदर, त्यानंतर खेळ उत्तम प्रकारे खेळतो, विविध खेळात भाग घेतो, संग्रह करणे, उपक्रम तयार करणे, संगणकाचा वापर करावा, अशा पद्धतीने. त्यानंतर बघा, काही अजून नोंदी आपण बघणार आहोत. नियमित शुद्धलेखन करतो, शालेय उपक्रमात सहभाग घेतो, स्वाध्याय वेळेवर सोडवतो, कार्यानुभवातील वस्तू बनवतो, तोंडी प्रश्नाची उत्तरे सांगतो, आवडता छंदामध्ये नृत्य करणे, संगीत ऐकणे, लेखनाची आवड आहे, वाचण्याची आवड आहे. त्यानंतर सुधारणा आवश्यक मध्ये नकाशाचा वाचनाचा सराव करावा, उदाहरणे सोडवण्याचा सराव करावा, नियमित अभ्यासाची सवय लावावी, नियमित उपस्थित राहावे, जोडाक्षर वाचनाचा सराव करावा, अशा पद्धतीच्या. तर बऱ्याचशा नोंदीचा संग्रह असणार आहे मित्रांनो हा, त्यामुळे आपलं जे काम असणार आहे बरंचसं हलकं होणार आहे. तर बघा, अजून काही विशेष नोंदी आपण बघणार आहोत. विशेष प्रगतीच्या, सर्व विषयाचा अभ्यास उत्तम आहे, विविध प्रकारची चित्रे काढतो, इंग्रजी हिंदी वाचनाचा सराव करावा, आपले विचार अनुभव भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो, अशा पद्धतीच्या. आवडत्या छंदामध्ये जवळपास मित्रांनो वाचनीय संग्रह करतो, अक्षर लेखनाची आवड आहे, राष्ट्रीय प्रतीकांचा मान ठेवतो, सराव उतार्यांचे आकलन होते, सुधारणा आवश्यक मध्ये भौमितिक आकारांचे रेखाटन सराव आवश्यक, त्यानंतर आकडेमोड कौशल्य विकसित होणे गरजेचे, अपूर्णांकाच्या संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे, अशा पद्धतीच्या. वर्गानुसार मित्रांनो इकडे चढता क्रम आपण घेतलेला आहे या नोंदीमध्ये. तर बघा, अत्यंत सुंदर अशा या नोंदी असणार आहे. त्यानंतर बघा, विशेष प्रगतीमध्ये जवळपास स्वाध्याय अचूक सोडवतो, स्वयंलेखन करतो, अडचणी समस्या शिक्षकांना समोर मांडतो, सुधारणा आवश्यक मध्ये गायनाचा सराव आवश्यक, गायनात लय आवश्यक, गृहपाठ वेळेवर सोडवणे आवश्यक, अशा पद्धतीच्या. तर मित्रांनो, अशा पद्धतीच्या या नोंदी असणार आहे ज्या आपल्याला प्रगतीपत्रकासाठी अत्यंत महत्वाच्या असणार. अशा पद्धतीच्या या नोंदी असणाऱ्या बऱ्याचशा नोंदी यामध्ये आहे इथे आणि आपल्याला या निकाल तयार करताना प्रगतीपत्रकावर नोंदी करण्यासाठी अत्यंत उपयोगाच्या होणार आहे. तर मित्रांनो बघा, आपल्याला 3 पद्धतीच्या तिथे नोंदी असतात. एक आपली विशेष प्रगती, त्यानंतर आवडता छंदाच्या विद्यार्थ्याचा आणि सुधारणा आवश्यक, अशा 3 पद्धतीच्या नोंदी आपल्याला कराव्या लागतात, दोन्ही प्रथम सत्राच्या आणि द्वितीय सत्राच्या. तर ही जर पीडीएफ आपल्या जवळ असली तर आपल्याला अत्यंत सोप्या पद्धतीने लवकरात लवकर आपलं ते काम पूर्ण होणार आहे. आणि इथे मित्रांनो बऱ्याचशा नोंदी असणार आहे. विशेष प्रगतीच्या जवळपास 100च्या वर नोंदी असणार आहे. त्यानंतर आवडता छंदाच्या नोंदी असणाऱ्या बऱ्याचशा, त्यानंतर
सुधारणा आवश्यक जे आहे त्यामध्ये सुद्धा जवळपास 100च्या वर नोंदी असणार आहे. तर बऱ्याचशा नोंदी मित्रांनो या आहे इथे, आणि हे जे आहे आपल्याला अत्यंत महत्वाचं असणार आहे. तर मित्रांनो या ज्या नोंदी आहे याची ही जी PDF आहे ही आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची डाउनलोड लिंक मी देत आहे, तिथून आपल्याला हे डाउनलोड करून घ्यायचे आहे. तर अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असं एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.